हॅलो गाईज, NTUDC नेट आणि MS सेट या दोनही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पूर्णपणे MCQ सिरीज पाहत आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत कॉमर्सचे काही MCQs. हे MCQs 2017ला MS सेट एक्झामला विचारलेले गेले आहेत. गाईज, याआधी आपण MS सेट एक्झामचा 2016चा क्वेश्चन पेपर सेकंड आणि क्वेश्चन पेपर थर्ड पूर्णपणे डिस्कशन केलता. आपण आजच्या लेसनपासून MS सेट एक्झामचा 2017चा कॉमर्सचा क्वेश्चन पेपर डिस्कशन करण्यासाठी घेतलेला आहे. तर गाईज, आजचं लेसन सुरू चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलचे एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातील. सुरू करूया आजचं लेसन. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲडव्हान्स एस्टिमेट डाटा ऑफ नॅशनल अकाउंट्स फॉर द इयर इज रिलीज बाय. म्हणजे बेसिकली नॅशनल अकाउंटचा ॲडव्हान्स एस्टिमेट डाटा कोणामार्फत रिलीज होतो? तर आपला ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणतो आपण याला. तर CSO यांच्यामार्फत काय होतो? तो रिलीज होत असतो. म्हणजे ऑप्शन आपला बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, CII स्टँड फॉर. बेसिकली CIIचा फुल फॉर्म विचारला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल, बऱ्याच माहीत नसेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी पाठ करून ठेवा. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे बेसिकली ज्या इंडियन इंडस्ट्री त्यांचा संघ, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. ऑप्शन आपला सी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट मेजर युनिव्हर्सल इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. आता हा क्वेश्चन पेपर फर्स्टमध्ये पण येऊ शकतो आणि क्वेश्चन पेपर सेकंडमध्ये पण येऊ शकतो, कारण आपण क्वेश्चन पेपर सेकंड पाहतोय त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. आणि आता नॉर्मली जर तुम्ही 2022चा विचार करत असाल तर क्वेश्चन पेपर फर्स्टमध्ये असे क्वेश्चन येतात. विचारलं आहे की नॉट मेजर इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जो युनिव्हर्सल आहे, ठीक आहे, कोणता असा प्रॉब्लेम युनिव्हर्सल आहे पण तो मेजर नाही, खूप असा आपण म्हणू शकतो अशी खूप प्रमुख समस्येपैकी ती समस्या नाही आहे. तर कचरा व्यवस्थापन म्हणजे गार्बेज मॅनेजमेंट ही खूप अशी मेजर इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन डी हा आपला राईट आहे. आता हे ॲक्च्युली क्वेश्चन पेपर फर्स्टमध्ये विचारतात पण इथं क्वेश्चन पेपर सेकंडमध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँकिंग सेक्टर रिफॉर्म हॅव नॉट लीड्स टू. म्हणजे बेसिकली बँकिंग सेक्टर रिफॉर्म झाला त्यामध्ये अनेक त्यांनी काही दिल्या तरतुदी दिल्या, त्यापैकी खालीलपैकी एक तरतूद दिलेली नाही आहे बँकिंग सेक्टर रिफॉर्ममध्ये आणि 3 दिल्यात. तर दिलेली कोणती नाही आहे ती तुम्हाला विचारलं आहे. फर्स्ट आहे ॲट्रॅक्टिव्ह डिपॉझिट एव्हेन्यू ही आहे, रिड्यूस NPA ही नाही आहे, इझियर क्रेडिट टर्म्स ही आहे आणि बेटर सर्व्हिस ही देखील आहे. पण रिड्यूस इन NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट अशी कुठलीही बँकिंग सेक्टर रिफॉर्ममध्ये चर्चा झालेली नाही आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे, कारण विचारलं आहे नॉट, ठीक आहे. तर म्हणजे बँकिंग सेक्टर रिफॉर्ममध्ये त्यांनी काय केलं तर सर्व्हिस आहेत त्या बेटर केल्या, त्या चांगल्या प्रकारे केल्या, त्या क्रेडिट टर्म्स आहेत त्या शेती पूर्णपणे सुधारणा केल्या, नंतर डिपॉझिट आहे त्याला अट्रॅक्टिव्ह अनेक गोष्टी दिल्या, ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळं झालेल्या आहेत रिफॉर्ममध्ये, पण रिड्यूस इन NPA अशी कुठली गोष्ट झालेली नाही आहे, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन आपला बीच हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॅट वॉज इंट्रोड्यूस टू रिप्लेस. म्हणजे व्हॅटला कोणाला रिप्लेस करून इंट्रोड्यूस केलं तर सेल टॅक्स आहे, सेल टॅक्स केला आणि त्याऐवजी व्हॅट आला, त्या लक्षात ठेवा. तर व्हॅट हा व्हॅल्यूड ॲडेड टॅक्स म्हणजेच व्हॅट, तर हा सेल टॅक्सला रिप्लेस करून आला, त्या लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन, विंडो ड्रेसिंग अकाउंटिंग इज प्रोहिबिटेड बाय. म्हणजे विंडो ड्रेसिंग अकाउंटिंग आहे कोणामुळे प्रोहिबिटेड आहे? तर फर्स्ट ऑप्शन जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल, यामुळे का ऑप्शन बी आहे कॉस्ट प्रिन्सिपल, ऑप्शन सी आहे इंटायटी प्रिन्सिपल आणि ऑप्शन डी आहे मॅचिंग प्रिन्सिपल. तर हे सर्व यापैकी नाही, तर ऑप्शन आपला ए हा राईट आहे. जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल यामुळे विंडो ड्रेसिंग सिस्टीम करता येत नाही. विंडो ड्रेसिंग सिस्टीम म्हणजे बेसिकली काय, तर फॉर एक्झाम्पल आपली एखादी चूक आहे, ती चूक लपवण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्या गोष्टी हायलाईट करून, ठीक आहे. म्हणजे विंडो आहे फॉर एक्झाम्पल हा स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर काय करायचं, आपली एखादी छोटी चूक असेल ती चूक लपवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या गोष्टीला हायलाईट करायचं खूप मोठ्याने. तर लक्ष जातं काय ऑडिटरचं किंवा कोणाचंही दुसऱ्या गोष्टीकडे जातं आणि जिथं चूक झाली तिथं लक्ष जात नाही. त्याला म्हणतो आपण विंडो ड्रेसिंग सिस्टीम. म्हणजे ज्या गोष्टी थोड्याशा चुकल्यात त्यांना आपण थोडंसं लपवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या गोष्टीला हायलाईट करायचं, त्याला आपण विंडो ड्रेसिंग म्हणतो. पण हे ॲक्सेप्टेड नाही कोणामार्फत, जर्नली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल या प्रिन्सिपल अंडर, ठीक आहे. तर जर्नली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल यामध्ये काय सांगितलं असतं, जे आपण अकाउंटिंग करतोय ते जर्नली सर्वत्र ॲक्सेप्टेड पाहिजे, ठीक आहे. बेसिकली कुठली गोष्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी नको आहे आणि कुठली खूप लो नको आहे, ठीक आहे. जे नॉर्मली चाललंय अकाउंटिंगमध्ये तेच हवं आहे, तर ते विंडो ड्रेसिंग चालत नाही या प्रिन्सिपल मार्फत. ऑप्शन आपला ए हा राईट आहे, ठीक आहे. विंडो ड्रेसिंगचा अर्थ तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्या गोष्टी हायलाईट करून. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 7, पेमेंट ऑफ कस्टम ड्युटी ऑन इम्पोर्ट ऑफ मशिनरी फॉर द मॉडर्नायझेशन
इन द फॅक्टरी ड्युरिंग द करंट इयर, म्हणजे आपण पेमेंट करतोय कशाचं, कस्टम ड्युटीचं, केव्हा, ज्यावेळेस आपण मशिनरी काय करतोय मॉडर्नायझेशनसाठी आपण घेऊन येतोय बेसिकली, त्यावेळेस कस्टम ड्युटीचं जर पेमेंट करू ना ते आपलं कॅपिटल एक्सपेंडिचरच होईल, कारण ते एकदाच आपण पेड करणार बेसिकली, ठीक आहे. आणि कॅपिटलसाठी म्हणजे एखाद्या मशिनरीसाठी किंवा एखाद्या फर्निचरसाठी जर तुम्ही खर्च करत असाल तर ते कॅपिटल एक्सपेंडिचरमध्येच जातं, जर ती कॅपिटल असेट असेल तर, ठीक आहे. तर ही कॅपिटल असेट मशिनरी आणि त्याचं ऑप्शन एच हे राईट येईल, कारण कॅपिटल एक्सपेंडिचर त्या असेटवर जे खर्च होईल तो कॅपिटल एक्सपेंडिचरच मानला जाईल, कारण ती कॅपिटल असेट आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन केस द शेअर आर फॉरफिटेड कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड बाय, तर आपल्याला माहिती कॉल अप अमाऊंट ऑन शेअर, यावर काय होतं ते डेबिट होतं, तर ऑप्शन आपला सी हा राईट आहे. डायरेक्टली क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लॉंग टर्म सॉल्वन्सी ऑफ बिझनेस इज इंडिकेटेड बाय, तर त्याचं ऑप्शन ए हे राईट असायला पाहिजे, डेट टू इक्विटी रेशो, पण ऑप्शन बी त्यांनी काय दिलं, राईट दिलं आन्सर कीनुसार, तर आन्सर कीमध्ये पण याचं स्मॉल बी दिलं आहे, त्यामुळे आन्सर थोडंसं चुकीचं असू शकतं, पण ऑप्शन ए हे राईट आहे, डेट इक्विटी रेशो हा लॉंग टर्म सॉल्वन्सी काय करतो, इंडिकेट करतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दी ब्रेक इव्हन ॲनालिसिस मे बी डिस्क्राईब ॲज, म्हणजे ब्रेक इव्हन ॲनालिसिस असतं त्यामध्ये काय डिस्क्राईब केलं जातं बेसिकली, तर ऑप्शन आपला सीच हा राईट आहे, सेल अँड टोटल कॉस्ट इक्वेशन, बेसिकली सेल आपला किती आणि टोटल कॉस्ट किती याचं इक्वेशन आपण काढतो ना ब्रेक इव्हन ॲनालिसिसच यूज करतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण किती सेल केलं आपली टोटल कॉस्ट ही कव्हर होईल, ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला फायदा होईल हे आपल्याला कळतं ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये, तर बेसिकली ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये सेल अँड टोटल कॉस्ट इक्वेशन काढली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डिटर्मिनंट ऑफ डिमांड फॉर ए पर्टिक्युलर कमोडिटी, म्हणजे बेसिकली एखादा गुड्स आहे आणि त्या गुड्सची किती डिमांड होणार किंवा डिमांड कमी होणार का वाढणार हे कोण डिटर्माइन करू शकत नाही, म्हणजे 3 ऑप्शन करू शकतात डिटर्माइन, फक्त एक ऑप्शन करू शकत नाही नॉट, कारण कुठला ऑप्शन डिटर्माइन करू शकत नाही ते विचारलंय, तर मार्केट प्राइस म्हणजे एखाद्या कमोडिटीची प्राइस किती आहे हे त्याची डिमांड डिटर्माइन करतं, म्हणजे एखादी कमोडिटी खूप स्वस्त असेल म्हणजेच मार्केट प्राइस खूप स्वस्त असेल तर डिमांड वाढणार आहे, म्हणजे मार्केट प्राइस डिटर्माइन करतं. प्राइस एक्सपेक्टेशन, त्या कन्झ्युमरची त्या गुड्सबाबत काय प्राइस एक्सपेक्टेशन आहे, जर प्राइस एक्सपेक्टेशन ही सेम असेल जी प्राइस आहे त्यानुसार तर डिमांड ऑटोमॅटिकली वाढणार आहे, आणि जर प्राइस एक्सपेक्टेशनपेक्षा खूप हाय असेल तर डिमांड कमी होणार आहे, म्हणजे हे पण काय करतं डिटर्माइन करतं की डिमांड पर्टिक्युलर कमोडिटीचं काय होणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट इन्कम ऑफ बायर, बायरचं इन्कम किती आहे हे देखील डिटर्माइन करतं, इन्कम जास्त असेल तर ऑटोमॅटिकली तो जास्त परचेस करणार आहे, इन्कम कमी असेल तो परचेस कमी करणार आहे, तर हे पण इन्कमचं पण काय करतं डिटर्माइन करतं. पण टेक्नॉलॉजी कशी आहे हे काही डिटर्माइन करत नाही की किती डिमांड होणार आहे पर्टिक्युलर कमोडिटीची, ठीक आहे. तर बेसिकली या तीनही गोष्टी इम्पॅक्ट पाडतात, पण टेक्नॉलॉजी म्हणजे ऑप्शन डी ही इम्पॅक्ट पाडत नाही, लक्षात ठेवा. मार्केट प्राइस काय चालू आहे, प्राइस एक्सपेक्टेशन काय आहे बायरचं इन्कम किती, या सर्व गोष्टी प्रोडक्टच्या डिमांड आणि सप्लायवर फरक पाडतात, पण टेक्नॉलॉजी फरक पाडत नाही, ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू हा क्वेश्चन तसं टेक्नॉलॉजीचा फरक पडतो, पण या क्वेश्चननुसार टेक्नॉलॉजीचा फरक पडणार नाही, कारण तीनही ऑप्शन मोस्ट ॲक्युरेट आहे, ऑप्शन फक्त डीच हा रॉंग आहे, आणि आपलं तीच राईट आन्सर आहे, ऑप्शन डी हे राईट आन्सर आहे, कारण जो विचार आहे नॉट, ठीक आहे, टेक्नॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, if a business firm sell all items unit of output at single uniform price then it, त्यावेळेस काय होईल आपलं ॲव्हरेज रेव्हेन्यू बरोबर मार्जिनल रेव्हेन्यू हा दोन्ही इक्वल होईल, म्हणजे आपला ॲव्हरेज रेव्हेन्यू जो असेल तो मार्जिनल रेव्हेन्यूच्या इक्वल असेल, ठीक आहे. आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला कळत नसेल तर मराठीमधून पण असू शकतं, इकडं मराठी दिलं आहे आणि इकडे इंग्लिश आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे प्राइस लिडरशिप इज अ सायलेंट फीचर ऑफ, कशाचं, ओलिगोपॉलीचं एक सायलेंट फीचर आहे. ओलिगोपॉली असेल, मोनोपॉली असेल, ठीक आहे, डुओपॉली असेल किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असेल, या सर्व गोष्टी वाचून जा, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. एक तरी क्वेश्चन 110% इथून येतोच, तर लक्षात ठेवा प्राइस लिडरशिप हे फीचर कशाचं आहे, ओलिगोपॉलीचं आहे. खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे, रिपीट झाला आहे खूप वेळा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ए लॉंग रन ऑल द फर्म इन द परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट गेट, आता लॉंग रन जर परफेक्ट कॉम्पिटिशन असेल तर नॉर्मल प्रॉफिट भेटतो, म्हणजे 100 = 100, ठीक आहे. अशी सिच्युएशन असते कधी, जेव्हा लॉंग टर्म परफेक्ट कॉम्पिटिशन असेल त्यावेळेस, ठीक आहे, लक्षात ठेवा. परफेक्ट कॉम्पिटिशन असते त्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला फायदा होतो, पण लॉंग टर्म तुम्ही ठेवलं तर तुम्हाला फायदा तिथं होत नाही, तुमचा नॉर्मल प्रॉफिटच तिथं होतो, लक्षात ठेवा. ऑप्शन आपला डी हा राईट आहे, लॉंग रन परफेक्ट कॉम्पिटिशन असेल तर नॉर्मल प्रॉफिट होतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15, द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रॉपोर्शन ऑफ प्रोडक्शन
इज ॲप्लिकेबल इन, किती शॉर्ट टर्मसाठी ॲप्लिकेबल असतो, स्केल असेल तर लॉंग टर्मसाठी असतो, ठीक आहे, स्केल लॉंग टर्मसाठी असतं आणि व्हेरिएबल प्रोपोर्शन असेल प्रोडक्शनबाबत तर ते शॉर्ट टर्मसाठी असतं, लक्षात ठेवा. ऑप्शन आपला सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅटिक्स इज अ कन्सर्व विथ, बेसिकली विचारले संबंध कशाचा आहे स्टॅटिक्सशी, तर स्टॅटिक्सचा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोन्हीशी संबंध आहे, म्हणजे ऑप्शन आपला सी हा राईट आहे. ए आणि बी, ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 17 नंबरचा क्वेश्चन, दी सेक्स रेशो इन द कंट्री ऑलमोस्ट रिमाइन द सेम ड्यू टू लॉ ऑफ इनर्शिया ऑफ लार्ज नंबर. जेवढे लार्ज नंबर वाढतील तो त्यावेळेस आपला रेशो काय होतो, जवळपास सेमच चालतो, ठीक आहे. तर बेसिकली ऑप्शन आपला सी हा राईट आहे, लॉ ऑफ इनर्शिया लार्ज नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, टॅली मार्क्स डिटरमाइन, म्हणजे टॅली मार्क्स असतात कशासाठी डिटरमाइन असतात, तर क्लास फ्रिक्वेन्सी यासाठी आपण काय करतो, टॅली मार्क वापरतो. म्हणजे बेसिकली तुम्ही अनेक आपले हे म्हणतात इन्व्हायरमेंटचे वगैरे पेपर दिले असतील, ठीक आहे, किंवा फिजिकल एज्युकेशनचे पेपर दिले असतील, तुम्हाला राऊंड मारायला लावले असतील ग्राउंडवर, म्हणजे रनिंग करायला लावले असेल, ठीक आहे, 500 मीटर कितीतरी असे रनिंग करायला लावले असेल, त्याला ग्रेड असतो तुम्हाला. तर कॉलेज लाईफ पण तुम्ही काय त्या गोष्टी केल्या असतील. तुम्ही फर्स्ट राऊंड मारल्यानंतर जो सुपरवायझर असतो किंवा जो आपला प्रोफेसर असतो ते काय करतात, एक रेश मारतात त्यांच्या वहीवर तुमच्या नावासमोर. तुम्ही दुसरा राऊंड मारला दुसरी रेश मारतात, तुम्ही तिसरा राऊंड मारला तिसरी रेश मारतात, चौथ्या राऊंडला चौथी रेश, आणि नंतर 5व्या राऊंडला त्याच्यावरती एक मारतात, 6वा मारला परत एक रेश मारतात. तर असं जे मारतात यामार्फत काय असतं, तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे, तुम्ही किती वेळा जाताय त्या राऊंडला, ही फ्रिक्वेन्सी मोजण्याचा प्रयत्न करतात आणि रेषा मारत ना, यालाच म्हणतो आपण टॅली मार्क, ठीक आहे. तर बेसिकली टॅली मार्क मार्फत आपण किती फ्रिक्वेन्सी आहे एखाद्या गोष्टीची ती डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिक्युनेस अराइज ड्यू टू, म्हणजे बेसिकली सिक्युनेस म्हणजे काय आपण म्हणतो एक इंदे झुकलेला, ठीक आहे. तर असिमेट्री असते त्यामुळे सिक्युनेस अराइज होतो, म्हणजे बेसिकली हा एक आपला चार्ट आहे, ठीक आहे. यावर आपण जर बेल, एक मिनिट, म्हणजे बेसिकली आपलं जसं बेल कर्व पाहिला तुम्ही, तर बेल कर्व एकदम असा सरळ पाहिजे, ठीक आहे, असं मध्यभागी असं पाहिजे. पण तोच बेल कर्व फॉर एक्झाम्पल असा ना असं इकडे गेला असेल जास्त, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो राईट सिक्युर, ठीक आहे. जर हा खूप इकडे असेल तर लेफ्ट सिक्युर वगैरे म्हणतो. तर हे कशामुळे असतं, असिमेट्री. असिमेट्री म्हणजे कुठेतरी झुकलेला आहे, सरळ नाही, ठीक आहे. ज्यावेळेस सरळ तो कर्व नसेल तेव्हा आपण सिक्यू म्हणतो. सिक्यू मग राईट लेफ्ट कुठे असू शकतं, ठीक आहे. तर बेसिकली ऑप्शन आपला बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट आहे, थोडे वाचून जा, ठीक आहे, महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 नंबरचा, द एक्सटेंट अँड द नेचर ऑफ लिनियर रिलेशनशिप इज नोन बाय कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. बेसिक क्वेश्चन आहे, ठीक आहे. म्हणजे बेसिकली यांनी विचारलं आहे काय, एखादी गोष्ट एक्सटेंट किंवा नेचर जे लिनियर रिलेशनशिप असते, लिनियर म्हणजे बेसिकली एकाच स्वरूपाची असते, ठीक आहे. त्यावेळेस आपण जी टर्म वापरतो ती कुठली असते, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन, ठीक आहे. ऑप्शन आपला एच हा राईट आहे, ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. तर आज 20 क्वेश्चन पाहिलेत, बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका. तुमचं फीडबॅक हेच माझ्यासाठी मोटिवेशन असतं. थँक्यू सो मच.